नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपल्या यूट्यूबवरील आवडते चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये माहिती करून घ्यायची आहे राशी चक्रातल्या शेवटच्या म्हणजे 12व्या मीन राशीच्या या नोव्हेंबर 2023 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, नोव्हेंबर म्हटला हा जो महिना म्हटला की लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा, भाऊबीज, कार्तिक स्नान, देव दीपावली अशा आनंद आणि ऐश्वर्य देणाऱ्या सणांची नुसती रेलचेल असलेला हा महिना. आणि या संदर्भातच महत्त्वाचे काही व्हिडिओ आहेत जुने, ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. दिवाळी सणाबद्दलचे, धनतेरसबद्दलचे, अवश्य जाऊन ते पहा. असा हा आनंददायी पर्वाचा नोव्हेंबर महिना आपल्या राशीसाठी कसा असणार आहे, अर्थातच हे ऐकायला निश्चितचपणे आपल्याला आवडणार आहे. म्हणजे हे राशी भविष्य आपण जे जाणून घेतो आहे ते आपल्या चंद्र राशीनुसार, ज्यालाच आपण जन्म राशी असं म्हणतो, तसेच या राशी भविष्याच्या अनुषंगाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही. कारण तुमच्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत, कोणता ग्रह कुंडलीमधला शुभ आहे, अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा, महादशा, अंतर्दशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला दिसतात. हे लक्षात ठेवूनच राशी भविष्य पाहायचं असतं. परंतु महत्त्वाचं मिळणारे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे एका दुसरा का होईना पण अनुभवायला मिळतात. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस, तर कोणता करायचा साधा सोपा आध्यात्मिक उपाय या महिन्यातल्या शुभ परिणामांची परिणामकता वाढवण्यासाठी शेवटच्या भागात. सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया ते म्हणजे या महिन्यातला आनंदी पर्व कोणता ग्रह निर्माण करतोय आपल्या राशीसाठी. तर आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरु. हा गुरु ग्रह सध्या गोचर भ्रमण करत आहे धनस्थानातून, दुसऱ्या घरातून. आणि त्याच्यासोबत झालेला गुरु राहूचा चांडाळ योग हा 30 ऑक्टोबर पासून संपुष्टात आल्यामुळे गुरुग्रहाची शुभ फळं जोरकसपणे देण्याची ताकद आता जास्त वाढताना दिसेल याच महिन्यापासून. तर शनीच्या 7.5 मध्ये आलेली आपली राशी शनी ग्रहाचे शुभ परिणाम सुद्धा 4 नोव्हेंबर पासून अनुभवायला लागतील. कारण शनी ग्रह 4 नोव्हेंबर पासून होतो आहे मार्गस्थ. त्यामुळे एकंदरीत आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची सकारात्मकता निर्माण व्हायला, आपल्या कामातली ऊर्जा आणि गतिमानता वाढवायला हा महिना आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदतगार साबित ठरणार आहे. गुरुग्रहाची शुभदृष्टी कर्मस्थानावर पडत असल्यामुळे नोकरदार मंडळींना त्यांच्या नोकरीत मनासारख्या लाभाचा योग तयार होईल. तर जी मंडळी चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना जरा जास्त मेहनत घेतली तर चांगल्या नोकरीची सुवर्ण संधी मिळण्याचे लाभ योग सुद्धा अवश्य अनुभवायला मिळतील. नोकरीतील बदल करण्यासाठी होणारे जे इंटरव्ह्यू असतात ते बऱ्यापैकी आपल्या बाजूने यशस्वी होण्यासाठीचा हा कालखंड राहणार आहे. 7.5 जरा अधिकची मेहनत मात्र घ्यावी लागणार आहे. कृपया हे विसरून चालणार नाही. कारण भाग्याचा योग्य मेहनतीची आणि अभ्यासाची साथ मिळाली तर अवश्य भाग्योदय व्हायला वेळ लागत नाही. नुसतं भाग्याच्या आधारे यश मिळवता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. मंडळी, 30 ऑक्टोबर पासून बदललेला राहू आणि केतू 18 महिन्यांसाठी आपल्या राशीसाठी काय बरा अनुभव देणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे. हा व्हिडिओ आधीच प्रकाशित केलेला आहे, अवश्य पहा. राशीला 12व्या घरातून गोचर भ्रमण करणारा शनी म्हणजे 7.5 आणि त्यावर 17 नोव्हेंबर नंतर पडणारी मंगळ ग्रहाची दृष्टी परदेश गमन करणं, परदेशात स्थायिक होणं, परदेशात नोकरी मिळवणं यासाठीची अनुकूलता निर्माण करत आहे. त्याचा अवश्य लाभ आपण घेऊ शकता. त्यामुळे आपल्या राशीच्या मंडळींनी या संधीकडे लक्ष द्यायला हरकत नाही. त्याचप्रमाणे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात रवी, मंगळ, बुध या 3ही ग्रहांचे भाग्यस्थानातून होणारं गोचर भ्रमण हे व्यावसायिक मंडळींना सुद्धा लाभ मिळवून देणारं ठरतं आहे. विशेष करून जी मंडळी हॉटेल व्यवसाय, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट्स, ब्लॉग रायटर्स, कंटेंट रायटर्स, प्रिंटिंग प्रेस, वर्तमानपत्र, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल नेटवर्किंग अशा कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड विशेष लाभ मिळवून देणारा राहणार आहे. तर दुसऱ्या पंधरवड्यातील मंगळ ग्रहाच्या तसेच मार्गी झालेल्या शनी ग्रहाचा लाभ हा शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या तसेच प्रत्यक्ष शेती करणाऱ्या मंडळींसाठी सुद्धा लाभदायक ठरतो आहे. व्यापारासाठी 7व्या घराचा अभ्यास केला जातो.
पत्रिकेतलं सप्तम स्थान आणि आपल्या 7व्या घराचा स्वामी ग्रह बुध हा 6 नोव्हेंबरपासून 27 नोव्हेंबरपर्यंत हा वृश्चिक राशीमधून त्यातही भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणार असल्यामुळे व्यापाराला परदेशात विस्तार करण्यासाठी विचार आपण अवश्य करू शकता. तशी संधी आली तर घेऊ शकता किंवा व्यापारासाठी नवीन जागेची खरेदी करण्याचा विचार या काळात केलेला आपल्यासाठी फायद्याचा राहील. गुरुग्रहाची 8व्या घरावरील दृष्टी परदेशात जाण्याचे किंवा परदेशात नोकरी निमित्त जाण्याची एक चांगली संधी निर्माण करत आहे. गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे राशीच्या 2ऱ्या घरातून भाग्याच्या तेही मंगळ ग्रहाच्या राशीमधून होत असल्यामुळे आपल्या बोलण्याच्या प्रभावातून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपलं यश मिळवायला खूप चांगली मदत होणार आहे. तर आर्थिक सुस्थिरता निर्माण व्हायला, कौटुंबिक वातावरणामध्ये आनंद प्रगट होण्यासाठी चांगली मदत होणार आहे. हा कालखंड म्हणजे आपल्या व्यक्तिमत्व विकास, आपला आर्थिक आणि कामकाजामधला व्यवहार अत्यंत शानदार पद्धतीने बदलताना सुद्धा दिसेल. आर्थिक लाभामुळे नवीन घर, नवीन जमीन जुमला, वाहन, मौल्यवान वस्तूंची खरेदी त्यामुळेच या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींसाठी अपेक्षित ठरत आहे. तसेच आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा 17 नोव्हेंबरपासून याच भाग्यस्थानामध्ये येतोय, म्हणजे भाग्याचा स्वामी भाग्यामध्ये येतोय आणि त्याची 3री दृष्टी, शुभदृष्टी आपल्या पराक्रम स्थानावरती पडते आहे, जे अत्यंत शुभ समजलं जातं. तसेही पराक्रम स्थानाशी कोणत्याही प्रकारे आलेला मंगळ ग्रहाचा संबंध हा राजयोगकारक समजला जातो. त्यामुळे अर्थातच लाभ आपल्याला आपल्या कामाच्या संदर्भात भाग्याची उत्तम साथ मिळवून देण्यासाठी होणार आहे. मंगळ ग्रह हा जागेच्या व्यवहारात, गुंतवणुकीमध्ये अत्यंत लाभयोग निर्माण करत असल्यामुळे अवश्य अशा रखडलेल्या काही जागेच्या संदर्भात जुनी रखडलेली कामं असतील, अशा व्यवहाराला पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी, नवसंजीवनी देण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायला त्यामुळेच हरकत नाही. विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा महिना एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम सुरू करायला, आपल्या आवडत्या शिक्षण संस्थेशी जोडायला, परदेशात शिक्षणाची संधी घेण्यासाठी विशेष शुभ राहणार आहे. कुंडलीशास्त्रानुसार कुंडलीतील केंद्र आणि त्रिकोण स्थान या महिन्यात आपल्या राशीसाठी अत्यंत बलवान होत असल्यामुळे भाग्योदयाचा हा महिना आपल्यासाठी राहणार आहे. त्यामुळे या काळात काही चांगल्या संधी आपल्याला मिळताना दिसतील. त्या संधी मात्र आपल्याला घेता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी वेळ काढणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकडे लक्ष ठेवणं सुद्धा महत्त्वाचं राहील. गुरुग्रहाची शुभफळं म्हणजे भविष्याच्या यशाच्या दृष्टीने आत्ता वर्तमानात घेण्यात येणाऱ्या निर्णयामध्ये एक प्रकारची स्पष्टता येताना दिसते. त्यामुळे भविष्याचे नियोजन करण्यासाठी या महिन्यापासून आपल्याला आपल्या बुद्धीची प्रेरणा, अंतर्प्रेरणा मिळायला खूप सुंदर मदत होईल. विवाह इच्छुक मंडळींना हा महिना आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी उत्तम राहतो आहे. तर ज्यांना संतती विषयामध्ये निर्णय घ्यायचा आहे त्यांनी सुद्धा या महिन्यात आपला संततीचा विचार पक्का करायला बिलकुल हरकत नाही. तसेच आपल्या मीन राशीच्या पालकांना आपल्या मुलांकडून अपेक्षित गोष्टींची पूर्ततेचा आनंद सुद्धा याच महिन्यामध्ये अनुभवताना मिळताना दिसतो आहे. आपल्या आरोग्याचा विचार केला तर मंडळी, शरीरातील वायू विकृती, वात विकार हे आपल्याला प्रचंड सांभाळायचे आहेत. तसेच पायाच्या कुठल्याही आजाराच्या, दुखण्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे आपल्याला सुद्धा ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या की हे कन्सल्टेशन कसं केलं जातं, कुठले मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि नंतर आपली अवश्य अपॉइंटमेंट बुक करा. नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला असतो. शेअर मार्केटचा विचार केला तर FMCG, बँकिंग, फार्मा, पॉवर हे सेक्टर या महिन्यात फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ राहतो आहे. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायला सुद्धा या महिन्यात बिलकुल हरकत नाही. तर मंडळी, ही होती मुख्य ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती आपल्या राशीसाठी कशी राहणार आणि त्याचे मिळणारे हे परिणाम. आता आपण अभ्यासूया ते म्हणजे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला काय सांगते. कारण चंद्र जेव्हा राशीला 6वा, 8वा आणि 12वा असतो तेव्हा घ्यायची असते काळजी. आणि ही काळजी आपल्याला घ्यायची आहे 6, 7, 8, 12, 13, 20, 21 या तारखांना. त्यामुळे या दिवशी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. काही महत्त्वाचे व्यवहार करणार असाल तर सावधानतेने करा. काही महत्त्वाच्या मीटिंग्स करणार असाल तर थोडी काळजी घ्या, शांतता अनुभवा. चंद्राचं शुभभ्रमण मात्र आपल्या राशीला राहणार आहे या महिन्यामध्ये 1 ते 5, 9 ते 11,
14 ते 19 आणि 22 ते 30 या कालखंडामध्ये. त्यामुळे काही महत्त्वाची खरेदी करायची असेल, मौल्यवान गोष्टींची खरेदी करणं, महत्त्वाच्या गाठीभेटी घेणं, निर्णय घेणं, यासाठी अवश्य ह्यातल्या तारखांचा वापर करू शकता. तर मंडळी, ही होती एकंदरीत आपल्या मीन राशीची या नोव्हेंबर महिन्याची माहिती. या संपूर्ण महिन्यामध्ये शुभग्रहांचा परिणाम वाढवण्यासाठी अवश्य दत्त संप्रदायातला अतिशय सुंदर जो जप आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या मंत्राचा जप आवर्जून कुठल्याही काळामध्ये 1 माळ, जमलं तर 3 माळा अवश्य करा मानसिक शांततेसाठी. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं आणि ह्या सगळ्यांचा वापर कसा करायचा याचीही माहिती संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर फोनपे करायचे आहेत आपल्याला. 9892156163 या नंबरवर 331 रुपये. त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला सगळे या नंबरवरतीच व्हॉट्सअप करून आपण हे पुस्तक भारतात कुठेही मागवू शकता. साधारणतः 8 ते 10 दिवस लागतात आपल्यापर्यंत पोहोचायला. आणि अगदी याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ हा श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून. शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आपल्या कार्यालयामध्ये ठेवतो ते श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र, अशी बरीचशी यंत्र आहेत. आपण व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि आपला ती ऑर्डर असेल तर बुक करा. मंडळी, आपण आतुरतेने जी दरवर्षी वाट पाहता ज्योतिष कट्टाच्या कार्यक्रमाची, ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्रात नृसिंहवाडीमध्ये असलेल्या यात्रेची. ही यात्रा ह्यावेळेला जानेवारीच्या महिन्यामध्ये होणार आहे 2024. लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी असते, तर लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण ती करतो. दत्त महाराजांची उपासना ही जीवनातले कष्ट, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करतो आणि अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना, उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी जानेवारी 2024 26, 27, 28 वार शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की कार्यक्रम कसा आहे, काय आहे, त्याची संपूर्ण रूपरेषा माहिती करून घेण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप करून आपण माहिती मागवू शकता. ती माहिती वाचा आणि लवकरात लवकर आपली यासाठीची नोंदणी करा. आपल्याला प्रत्यक्ष फोन करायचा असेल तर सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8, 9892156163 या नंबरवरती आपण संपर्क साधून सुद्धा माहिती घेऊ शकता. तर मंडळी, असा होता मीन राशीचा या नोव्हेंबर महिन्यातला प्रवास. मंडळी, दिवाळी आहेच, त्यामुळे दिवाळीच्या अनेक शुभेच्छा आपल्या कुटुंबियांना, मित्रपरिवाराला, प्रत्यक्ष आपल्याला आमच्या ज्योतिष कट्टाच्या वतीने. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.